आजीला म्हणलं आजी तू पुढे बसले होतो बाहेर दिसती, मग त्यांना जायचं संगणमेळाला, त्यांना केलं बाय बाय. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. तेवढ्यात मम्मी म्हणतो तुला जायचं ना रे गुजरातला. म्हणलं हा आपल्याला 7:30 वाजता बस आहे. सगळं आवरलंच, आता निघायचं होतं. म्हणलं एकदा सगळ्या घरच्यांना भेटून घ्यावं. तेवढ्यात आदित्यने आपल्याला मस्तपैकी बाय बाय केलं आणि त्याचा इशारा केला. मम्मीने आपल्याला ओळखलं होतं. मम्मी म्हणली परत तुला ना कोणाची नजर नाही लागली पाहिजे. म्हणलं मी कुठे एवढा बाहेर दिसतो तेव्हा नजर लागायला. लगेच आजी पण म्हणते तुला बाहेर दिसायला, म्हणून मी पण वावळून घेते तुला. म्हणलं हा चालन, मग काय आता तुम्ही पण सगळे वावळा. आता इकडे दादा पण वावळायला लागला. त्याला म्हणलं अरे बास आहे भाऊ, एवढा नाही भारी दिसायला, की तू पण वावळायला लागला. आजी बाबांच्या पाया पडून घ्यावा. म्हणलं कुठं पण जायचं ना, तुम्हाला मोठ्यांचा आशीर्वाद कायमच कामाला येईन भाऊ. पण काकी म्हणतो आता तू चालला गुजरातला. म्हटलं 5-6 महिने येत नसतो. म्हटलं नाही हो, तुम्ही आठवण काढलं, आम्ही लवकर जाणार परत. आपल्या आजीची मोठी बहीण पण आली होती, त्यांना पण भेटून घेतलं. म्हणलं त्यांच्या पाया पडावा. मग सगळ्यांच्या पाया पडल्यानंतर शेवटी मम्मीचा आशीर्वाद घेतला आणि आपण तिथून सगळ्यांना बाय बाय केला आणि निघलोच होतो. आता तेवढ्यात आपल्याला आदित्य भेटला. तो म्हणला आता लवकर काही येऊ नको. त्याला म्हणलं हा आता लवकर नाही, आता डायरेक्ट 5-6 महिन्याची येऊ. हे दोघं आले मला सोडवायला. आता आम्ही जातो